शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसतील, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. धनंजय देशमुखांचा साडू दादा खिणकर बीड पोलिसांकडे सरेंडर, मारहाण प्रकरणी झाली अटक, तर खिणकरनं मारहाण केलेल्या ओंकार सातपुतेकडूनही एकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. एवढी मोठी संघटना आहे तरी त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतायत. जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार, मकोका अंतर्गत कारवाई करा, परिणय फुकेंची विधान परिषदेमध्ये मागणी, तर परिणय फुकेंनी केलेल्या आरोपांवर चौकशी सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींना मुंबई समिटचं निमंत्रण. मुंबईमध्ये 1 मे पासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट होणार. दारूच्या दुकानावर कारवाई दरम्यान जमावाकडून पोलिसांवरच दगडफेक. जालन्याच्या परतूर इथली घटना. गुळखंड तांड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या दारूबंदी पथकावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी जखमी. बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख, आडनावाचा उल्लेख काढणार. सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कौवत यांचा निर्णय. अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा. विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना. 31 मार्चला पहिलं प्रवासी विमान झेपखेडा. देशभरात आज होळीचा उत्साह. रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये पौर्णिमेचे होम. अमरावती जळगावात पारंपरिक नृत्य करत होळी साजरी.